मूर्तिकार म्हणजे रेश्माताई खातू आहे ना, त्यांच्यामुळे. रेश्माताईंनी त्या मंडळावरती एवढं प्रेम आहे रेश्माताईंचा, की फक्त तो हात म्हणजे जो हात असतो ना, तो मला आणून द्यायचा असतो. कारण की ती प्रॉपर साईज लागते आपल्याला. आणि रेश्माताईंनी म्हणजे मंडळाचं खूप एंड मुमेंटला ठरलं होतं, की त्यांना बनवून द्यायचं आणि त्यांना आपला पेज दिसला होता, की आपण असं करतो करून. पण 8च दिवस होते आणि 8 दिवसामधून पण म्हणजे 8 दिवस आगमनाला होते आणि रेश्माताई गेली त्यांच्या गावी. जिकडे त्यांचं कास्टिंग होतं. फक्त तो एक हात आणायसाठी. म्हणजे तुम्ही बघा मंडळावरती किती प्रेम आहे ताईचं. ताई तिकडे गेल्या आणि तो हात त्या मंडळाला आणून दिला. मग मंडळाने मला आणून दिला आणि जवळ-जवळ 5 दिवसामध्ये त्यांना मी 4 कडे बनवून दिले. पकडली तर एक अप्रॉक्सिमेटली पूर्ण सेटला खर्च किती जातो? आता निखिल दादाची जर समजा बॉडी पकडली तर आपण पकडून चालायचं पूर्ण सेटला जाणार नाही. सिद्धेश दादाची जी बॉडी आहे ना, ती कशी आहे माहिती आहे का, बॉडी थोडीशी नाजूक आहे, म्हणजे थोडी बारीक आहे ॲज कम्पेअर टू निखिल दादा. तर निखिल दादाची बॉडी बल्की आणि ह्याची बॉडी थोडीशी नाजूक आहे सिद्धेश दादाची. तर सिद्धेश दादाच्या बॉडीला साधारण ती बघा, आता जो मी व्यवसायामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 4 ते 5 लाखामध्ये स्टार्ट करू शकतो. बट जे रिअल गोल्ड आहे त्याला करोड रुपये पण कमी पडतात. इमिटेशन ज्वेलरीमध्ये भरपूर सारे प्रकार असतात. त्याच्यामध्ये आता प्लॅस्टिक सुद्धा आलंय, की मी ज्वेलरी डिझायनिंग केली होती. तर ह्याच्यामध्ये खूप सारे डिझायनिंगचे प्रकार असतात. म्हणजे फक्त डिझायनिंग बोलल्यावरती कोण पण पेन घेतंय आणि ड्रॉइंग करतंय, कोणतरी ते टॅब घेतंय आणि त्याच्यावरती काहीतरी ड्रॉइंग करतंय. तर असा काही प्रकार नसतो ज्वेलरीमध्ये. कॉपीराईट आपण केव्हा करू शकतो? ज्या टायमिंगला ती वस्तू आपण स्वतः बनवलेली असेल. बोलतात ना, ते दागिने नाही आहेत, ते कोणाचे तरी इमोशन्स आहेत. त्या इमोशन्सला आपण विकतोय म्हणजे त्या कस्टमरला. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्यात चुकीचं आहे. जर समजा असं जर कोण करत असेल, तर आपण त्या गणपती बाप्पाची पूजा करतो. तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदनकर. गप्पाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण काही मराठी आपले हिरोज यांच्याशी बोलणार आहोत गणेशोत्सवाच्या फील्डचे. तर असे बरेच लोक आहेत की जे गणेशोत्सवाला डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट होतो त्या लोकांचा. तसंच एक जो आहे त्याच्याशी आज आपण बोलणार आहोत. तर गणपतीचे सध्याचे जे सुवर्ण काम करतात ते आपल्यासोबत आहे. बोलूया वृषभ फणसगावकर यांच्याशी. वृषभ नमस्कार. नमस्कार दादा. तर वृषभ सगळं कसं आहेस आणि मस्त कसं आहे. वाटतंय ते? एकदम मस्त वाटतंय तुम्हाला परत एकदा भेटून. मला सांग ना की आता तुझं हे मी फणसगावकर ह्याची तू सुरुवात कशी काय केलीस आणि काय होतंय तुझ्या म्हणजे ज्यावेळेला ही सुरुवात केलेलीस त्या घरच्यांचा कसा काय सपोर्ट होता? घरच्यांचा तर खूप सपोर्ट होता. त्यांच्या दोघं म्हणजे मम्मी-पप्पांशिवाय माझा काही नाहीच आहे. आता पण नाही आणि पहिला पण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवात आपण पहिल्यापासून म्हणजे पप्पा माझे सोनार कामच करायचे. तर आपलं 35 इयर्सपासून लालबागमध्येच म्हणजे पप्पा तिथे बसायचे कामासाठी. आणि लॉकडाऊन झाला होता. म्हणजे पहिला मी जॉब करायचो. ज्वेलर्स लाईनमध्येच होतो. पहिला मी कोर्स केला. म्हणजे ज्वेलरी मॅनेजमेंट हा कोर्स होता. तो केल्यानंतर मी 8 वर्ष जॉब केला प्रॉपर आणि कुठे ना कुठे स्टार्ट करायचं होतं, बट काही ना काही प्रॉब्लेम्समुळे मी स्टार्ट करत नव्हतो. आणि इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्वेलरी बोलला ना, तर सगळ्यात सगळ्यात म्हणजे जास्त बोलला तर इन्व्हेस्टमेंट. आमच्या स्ट्रीममध्ये इन्व्हेस्टमेंटशिवाय काही होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. पण तुम्ही असं बघाल ना, तर ओव्हरऑल सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जी लागते ती ज्वेलरीला लागते. कारण की गोल्डचा रेट तर तुम्हाला माहितीच आहे. तर मग स्टार्ट कसा करायचा? कारण की आम्ही सगळे जे होतो म्हणजे माझा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण रिअल गोल्डचा होता. तर मग असं झालं की लॉकडाऊन झाला आणि जॉब वगैरे जो होता तो माझा खूप म्हणजे बोलतात ना, सोडला मी जॉब. आणि मग स्टार्टअप करायचं तर एक छोटासा शॉप घेतला. तिकडे मी पप्पांचं काम चालूच होतं त्या टायमिंगला. जे सोनार काम आमचं जे रिअल गोल्डचं जे काम असतं, ते आमचं चालूच होतं. म्हणजे आम्ही खूप सारे जे मोठे-मोठे जे ब्रँड्स आहेत, म्हणजे लालबाग परेलमध्ये जे ब्रँड्स आहेत, त्यांना आम्ही मंगळसूत्र प्रोव्हाईड करायचो. ते छोटे मंगळसूत्र, मोठे गंठण असतात, त्यांची आपण मेकिंग करायचो आणि ते आपण कस्टमर्स लोकांना द्यायचो. आणि एक साधारण आता समज नाही कोणाचं असं नवीनच हे करायचं असेल तर साधारण एक कॉस्टिंग किती लागते हे सगळं स्टार्ट करायला? बघा, आता जो मी व्यवसायामध्ये आहे,
त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 4 ते 5 लाखामध्ये स्टार्ट करू शकतो. बट जे रिअल गोल्ड आहे त्याला करोड रुपये पण कमी पडतात. ओके. कारण काय मिनिमम 1 किलो 2 किलो जर समजा सोनं असेल आपल्याकडे तर आपण ज्वेलरीचा बिझनेस करू शकतो. म्हणजे रिअल गोल्डचा बिझनेस करू शकतो. त्याच्याशिवाय कोण हात टाकू शकत नाही. तर मग तेवढी तर आमची कॅपॅसिटीच नव्हती की रिअल गोल्डचं स्टार्ट करायचा. तर मग मी स्टार्ट केलं इमिटेशन ज्वेलरीमधून. जे की म्हणजे बोलतात ना छोटे मंगळसूत्र म्हणा, ते सगळे आपण इमिटेशनमध्ये स्टार्ट केले. स्टार्टिंग आपलं मी फणसगावकरचं असं झालं. आणि सगळ्यात मोठी म्हणजे म्हणजे मी सगळ्यांना पहिला सांगतो, की माझं स्टार्ट जेव्हा झालं, तेव्हाच तुम्ही मला भेटलात आणि बोलतात ना, की तुम्हीच मला गणेश चतुर्थीच्या स म्हणजे ज्वेलरी मेकिंगमध्ये आणलंत. कारण की त्याच्या अगोदर जे होतं ते फक्त आम्ही अ, म्हणजे इमिटेशनच करत होतो. कारण की इमिटेशन जे मंगळसूत्र वगैरे असतात ते करत होतो. आणि माझा एक भाऊ आहे म्हणजे डिझायनर आहे. त्याचं नाव सर्वेश कारेकर आहे. त्यांनी माझ्यासाठी एक डिझाइन सुचवली. आपण जो लालबागच्या राजाचा पेंडंट बनवला होता, त्याच्यावरती राजा असं लिहिलं होतं. हो, तुम्हाला हो, आठवत हो. असेल हो, आपण हो. जेव्हा फर्स्ट रील म्हणजे फर्स्ट आपण येस, जेव्हा येस. शूट केली होती, जेव्हा तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेतली होती, त्या टायमिंगला आपण तो पेंडंट बनवला होता आणि त्याच्यासोबत आपण म्हणजे थोडंफार बाहेरून वगैरे आपण म्हणजे असं म्हणजे हार वगैरे बाप्पाचे आणि आपल्या कारागिरी लोकांनी थोडाफार आपला म्हणजे आपल्याकडे फक्त कास्टिंगचा डिपार्टमेंट होता तेव्हा. तेव्हा आपला पूर्ण सेटअप नव्हता इमिटेशनचा. तर मग आपण थोडंफार आपल्याकडे आपलं प्रॉडक्ट्स आणि थोडंफार बाहेरून प्रॉडक्ट्स आणले होते विकायसाठी गणपती बाप्पाचे. आणि झालं काय एक अभिषेक दादा आहे तुमचे एकदम खास मित्र आहेत ते. त्यांनी माझा म्हणजे ते मला सर्वात प्रथम भेटले आणि त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, की म्हणजे प्रत्येक म्हणजे बोलतात ना, प्रत्येक बोलतात ना, माउथ ॲडव्हर्टाइजमेंट जी असते ती खूप इम्पोर्टंट असते. बरोबर. आणि त्यांनी तुम्हाला मला भेटवलं आणि हो, हो. तुम्ही जी माझी रील केलीत आणि जी सोशल मीडियावरती टाकलीत. मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता माहिती, खरं बघायला गेलं तर. पण तुम्ही मला प्रोत्साहन दिलत, की तू स्टार्ट कर. मला बोलायचा कॉन्फिडन्स पण नव्हता. तुम्हाला माहिती आहे तेव्हा काय माझी कंडिशन होती. तर मग तुम्ही मला त्या व्यवसायामध्ये आणलत, मला खरं बघायला आठवतंय ना, गेलं तर. की तेव्हाचा वृषभ आणि आत्ताचा वृषभ, तो बोलतच नव्हता राइट, राइट. आणि हा कारण काय थांबतच कॉन्फिडन्स नाहीये. नव्हता. कारण काय कॉन्फिडन्स नव्हता आपल्यामध्ये खरं सांगायचं गेलं तर. आणि नंतर असं झालं, की खूप मला मंडळ लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे मंडळवाल्यांनी आता हे माझ्यावरती करायच्या आधी विश्वास मला ठेवला. फक्त एक सांग ना, की आता हे आपण खूप हे केलं, की इमिटेशन ज्वेलरी म्हणजे नेमकं काय असतं? इमिटेशन ज्वेलरीमध्ये भरपूर सारे प्रकार असतात. त्याच्यामध्ये आता प्लास्टिक सुद्धा आलंय. जर ओके, तुम्हाला माहिती असेल तर प्लास्टिकचे ज्वेलरीज पण भरपूर विकले जातात मार्केटमध्ये. पण आपण फक्त जे बनवतो ते फक्त कॉपर आणि ब्रास बनवतो. ओके. आपलं जे मेकिंग असतं बाप्पाची जे ज्वेलरी असतात ते आपण कॉपर ब्रासमध्ये बनवतो. असे भरपूर सारे मेटल्स आहेत. त्याच्यामध्ये पण बाप्पाचे ज्वेलरी बनवले जातात, पण ते आपण बनवत नाही. आपलं जे मेन काम आहे ते बेस मेटल कॉपर आणि ब्रासवरती आहे. आपण सिल्वर आणि गोल्डचं सुद्धा काम आत्तापर्यंत करत मग आहोत. या दोघांमध्ये फरक किती असतो? बघा, असं बघायला गेलात ना, तर समजा एक एक बाप्पाचा समजा सोनपट्टा पकडलात, तर हं, साधारण आपण जो विकतो सोनपट्टा तो ₹400-500 चा विकतो. हं, कॉपर आणि ब्रासचा जो असतो, हं, तो ₹400-500 चा स्टार्टिंग रेंज असते त्याची. जर समजा तीच वस्तू आपण चांदीमध्ये बनवायला गेलो, तर साधारणपणे ती 10 ते 12 ग्रॅममध्ये बसते. हं. 10 ते 12 ग्रॅमचं जर समजा आपण कोटेशन घेतलं, तर ₹5000 इन्क्लुडिंग मेकिंग होतो. म्हणजे ₹5000 आपल्याला तो नग पडतो एक. तर कसं असतं, की प्रत्येकाला ते जमत नाही. म्हणजे बाप्पासाठी फक्त सोनपट्टा ₹5000 चा घ्यायचा. नो डाउट त्याच्यामध्ये फिनिशिंग खूप उत्तम असते. नो डाउट त्याच्यामध्ये म्हणजे जे म्हणजे बोलतात आकर्षक असतं ना ते वस्तू, ती खूप चांगली असते. आकर्षण असतो त्या वस्तूला. पण ₹5000 खूप जास्त महाग होतं कस्टमर लोकांना. त्याच्यामुळे पर्याय आपण असा देतो, की सोनपट्टा जर असेल तर कॉपर आणि ब्रासमध्ये. जर समजा कडे वगैरे बनवायचे गेले तर साधारण पूर्ण सेट 1.5 ते 2 लाखापर्यंत जातो आणि तोच सेट आपण 20,000 च्या आतमध्ये विकतो इमिटेशनमध्ये. म्हणजे तुम्ही डिफरन्स बघा आणि वस्तू सेम असते दिसायला सुद्धा आणि प्लेटिंग पण आपली सेम टिकते. म्हणजे जी आपण मुलांना जे बोलतात ना हं. प्लेटिंग करतो, पण ती पण हे सेम दोघांचं असते. टिकण्याचं किती आहे? म्हणजे आता समज चांदी किंवा सोन्याचं जे असेल, ते बघा किती वर्ष टिकतं? सोन्याचं म्हटलं ना, तर जे मी फक्त तुम्हाला सांगितलं ते कॉस्टिंग चांदीचं सांगितलं. हं, हं. आता सोन्यावरती जर समजा आपण आलो,
तर फक्त 16 पट्टा जर 10 ग्रॅम मध्ये बसला तर साधारण आताची किंमत आहे 1,60,000 रुपये. फक्त एका सोनपट्ट्याची. आणि खूप म्हणजे असं नाही बोलत आहे की आपल्याकडे तसे कस्टमर नाही आहेत. आपल्याकडे तसे कस्टमर आहेत, जे लोकं आपल्याकडनं सोनपट्टा सोन्याचा गेल्या वर्षी आपण खूप कामं केले. जवळ-जवळ 8 ते 9 सोनपट्टे बनवले आपण गेल्या वर्षी कस्टमरसाठी. तर मग असं नाही की नाही बनवत आहेत. कस्टमर लोकांना ज्यांना परवडतं आहे, ज्यांना सोन्याचे दागिने बाप्पासाठी अर्पण करायचे आहेत, ते करतातच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण बघितलं तर सगळ्यांनाच आपल्या बाप्पांना ज्वेलरी घालायची आहे. सगळ्यांनाच आपल्या बाप्पांना सजवायचं आहे. तर मग त्याच्यासाठी आपण हा पर्याय दिलेला आहे, की बाबा तुम्हाला जर समजा इमिटेशनमध्ये करायचं असेल, तर इमिटेशनमध्ये करा. खूप सुंदर आपण त्याच्यामध्ये पण काम देत आहोत. नाही, मग माझा असा प्रश्न होता, की आपलं समज चांदी किंवा सोनं असेल, हे किती वर्ष टिकू शकतं वर्सेस हे जे इमिटेशनचे आहेत ते? बघा गोल्डचं काही खराब होत नाही. गोल्ड हं. कधीच खराब होत नाही. गोल्ड तुम्ही जर समजा 50 वर्ष जरी वापरलात हं. किंवा पूर्ण पिढ्यानपिढ्या वापरले, तरी पण जर समजा रिपेअरिंग आला तर थोडाफार रिपेअरिंग आला तर, हं. नाहीतर मग पूर्ण 50 किंवा 2-2 पिढ्या पण वापरू शकता ती हं. वस्तू. आता जर समजा चांदीचा करायला गेलो आपण, तर चांदीवरती पण आपण मुलामा करतो. जर समजा हं. मुलामा असेल तर. नाहीतर पण चांदीला पण सेम जर समजा सिल्व्हर ठेवलं असेल पूर्ण, तर त्याला पण ते आपण लाईफटाईम यूज करू शकतो. जर समजा त्याच्यावरती प्लेटिंग करत आहोत, तर 2-3 टाइपचे प्लेटिंग्ज असतात. आपण कस्टमरला समजवतो, की बघा हे असं-असं प्लेटिंग आहे. तर मग जर समजा चांगल्यातली चांगली प्लेटिंग आपण चांदीवरती केली, तर कमीत कमी 20 वर्ष आपण विदाऊट प्लेटिंग वापरू शकतो. मग प्लेटिंग्समध्ये पण आता जसं तू फरक बोलला, ते काय बरोबर. नेमकं काय असतं? म्हणजे त्याच्यावरती गोल्ड चढवण्याचा प्रमाण असतो. जसं की आता कोणाची इच्छा असेल, की मला 1 ग्राम गोल्ड चढवून पाहिजे असेल ओके. हं. चांदीवरती, हं. 2 ग्रॅम सोनं चढवून पाहिजे असेल चांदीवरती, तर तसं त्याची लाईफ ओके. वाढत जाते. आणि हे किती वेळ राहतं मग? कोणता? इमिटेशनचा. इमिटेशन? इमिटेशनचा आपण कस्टमरला सांगतो 5 इयर्स मिनिमम वापरू शकतात. जर हं. समजा तुम्ही व्यवस्थित वापरत असाल, तर ते 10 ते 12 वर्ष वापरलं जातं. आता समज ना, आता गणपतीची एक तर पावसाचा दिवस, त्यात बरोबर. पण विसर्जनाला गुलाल आणि हे सगळं जातच त्याच्यामध्ये. तर बरोबर. त्याचा काही फरक पडतो का? बघा गुलालचा आपण गॅरंटी देत नाही. कारण हं. की गुलाल काय क्वालिटीचे यूज केलेले आहेत. हं. त्याच्यामध्ये जर हं. समजा केमिकल्स असतील, हां. तर त्याचा प्रॉब्लेम त्या वस्तूवरती येणारच आहे. बट जर समजा अ, आपण मिनिमम पकडून चालला, जर समजा असे मोठे-मोठे मंडळ जे जर समजा घेतले, तर ते दर 3 वर्षानंतर कालांतराने ते प्लेटिंग करतात. म्हणजे 3 वर्षाचा पिरियड असतो गुलाल वगैरे वापरून सुद्धा आणि हां, ते म्हणजे फक्त ते वॉशेबल होऊ प्लेटिंगलाच हे होतं. आतमधल्या बरोबर. ह्याला काही आहे ना? आतमधल्या धातूला काही इश्यू नसतो. ओके. आतमधले धातू म्हणजे असं नाही की गुलाल पडला तर आपल्याला वस्तू चेंज करायची आहे. हं. हं. त्याला मुलामा आपण करून देतो. ओके. हो. तर वृषभ, आता काही गोष्टी अशाही बघ, आता तुझ्या ह्याच्यामध्येच हे डिझाईन्स आणि तुम्ही कसे काय हे करतात? म्हणजे आता समज हा पेंडंटच आहे राजाचा. बरोबर. तर ह्याची डिझाइन कशी काय तू हे करतोयस? आणि मग त्याच्यानंतर त्याचे जे फायनल प्रॉडक्ट्स येतात ते कसे येतात? सर्वात प्रथम आपण स्टार्टिंग करूया. म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो, की मी ज्वेलरी डिझायनिंग केली होती. हं. हं. तर ह्याच्यामध्ये खूप सारे डिझायनिंगचे प्रकार असतात. म्हणजे फक्त डिझायनिंग बोलल्यावरती कोण पण पेन घेतंय आणि ड्रॉइंग करतंय. कोणतरी ते टॅब घेतंय आणि हं. त्याच्यावरती काहीतरी ड्रॉइंग करतंय. तर असा काही प्रकार नसतो ज्वेलरीमध्ये. प्रॉपर रेंडरिंग असतो. हं. हं. म्हणजे जर समजा पेननी आपण स्केच करतोय कोणता पेपरवरती, तर पेपर नंतर त्याच्यावरती ते रेंडरिंग होतं. म्हणजे कुठे स्टोन्स आहे ते CAD सांगितलं जातं. हा डिझायनिंगचा एक प्रकार झाला. म्हणजे CAD काय आहे? कॉम्प्युटरवरती एडिटिंग डिझाइन होतं. हं. म्हणजे जे पेपरवरती आहे ते नंतर पहिला CAD वरती जातं. CAD वरती आम्ही काय करतो, खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत CADमध्ये. सगळं मी शिकलेलो आहे. तर मग आपण जो पेंडंट बनवला होता म्हणजे बनवला होता. जेव्हा आपण काम केलं होतं अ, अ, बाप्पाच्या पेंडंटचं, तर मग त्या पेंडंटवर आपल्याकडे तो त्याचा मोल्ड आला होता. ओके. आणि मोल्ड नंतर मग त्याचं कास्टिंग होतं. कास्टिंगचा डिपार्टमेंट आपला स्वतःचाच आहे. आपण स्वतः आपल्याकडे स्वतःचे मशिनरीज आहेत वसईला. तर मग आपलं तिकडे कास्टिंग होतं आणि कास्टिंग नंतर मग त्याच्यावरती थोडा फिनिशिंग वगैरे, पॉलिशिंग वगैरे होऊन मग ते आपल्या शॉपमध्ये विकलं जातं. मला समज हे कोणाला जर येत नसेल, तर एक साधारण हे सगळं जे हे केलंस, डिझाइन केली, त्याला खर्च किती जातो? साधारण अगर बघा स्वतःची आता हवी असेल तर? जर समजा मी आता हा पेंडंट पकडला, हं. जर समजा पूर्ण 0 पासून जर स्टार्टिंग पकडला तर साधारण ₹10,000 खर्च येतो ओके. एका पेंडंटला. हं. हं. म्हणजे एक पेंडंट जर समजा आपल्याला बनवायचा झाला, हं. म्हणजे मूर्ती बोलतोय मी, जर समजा असं हं. मूर्तीचं वगैरे काम वेगळं असतं आणि आपण बरोबर. जे बाजूबंद, कडे वगैरे बनवतो ते टोटली वेगळं काम हं. असतं. हं.
ते पूर्ण म्हणजे कॅड कॅड हा प्रकार असतोच सगळ्याला, बट त्याचं काम वेगळं असतं आणि ह्याचं काम वेगळं असतं. ओके. सॉफ्टवेअर्स वेगवेगळे असतात. तर मग ह्याला साधारण ₹10,000 खर्च येतो. त्याला साधारण ₹3,000 ते ₹4,000 खर्च येतो ओके. एका डिझाइनला. आणि मग त्याच्यानंतर आता हे जे हे करतो त्याच्यानंतर आता हा प्रॉडक्ट एक समज तू लॉन्च केलास. बरोबर. मग त्याच्यानंतर त्याची फायनल प्राइस कशी ठरते? फायनल प्राईस आता म्हणजे ठरवणारा मीच असतो. हां. कारण की मला टार्गेट असतात, की बाबा आपल्याला हे 50 पीस विकायचे आहेत. तर किती पीस विकले जाऊ शकतात. पहिलं त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि त्याच्यानंतर त्याची प्राईस ठरते. आता जे डिझायनिंगचा खर्च आहे, जो मॅन्युफॅक्चरिंगचा जो खर्च आहे, तो सगळा त्या 50 पीसमध्ये डिव्हाईड होतो हं. आणि त्याच्यानंतर मग मी प्राईस ठरवतो त्या गोष्टीची. आता साधारण आपण हा पेंडंट जो आहे, तो आपण ₹900 ला लॉन्च केला होता. आता त्याची कॉस्ट ₹1000 झाली आहे, कारण की गोल्डचा रेट वाढलाय. त्या टायमिंगला जेव्हा लॉन्च केला होता मी, तेव्हा तो गोल्डचा रेट होता ₹80,000. आता झाले आहे ₹1,50,000 आजचा भाव आहे. तर मग तो गोल्ड जेव्हा आपण चढवतो पेंडंटवरती, तर त्याचा मुलामाचा जो प्लेटिंगचा जो चार्जेस असतो, त्याच्यामुळे तो आता ₹1000 झालाय असा. तर हां, मग मग समज ना कधी असं झालं तर, की आता समज तू एका कस्टमरला एक सर्टन अमाउंट फिक्स केलीस. बरोबर, पण काही वेळ हे होतं ना, की सोन्याचे भाव हे चढतातच. बरोबर. मग तेव्हा ते कसे बेअर होतं? नाही, नाही. त्याचा एकदा वस्तू आपण विकली ना, त्याच्यानंतर त्या नाही, नाही विकली नाही. तू समज ऑर्डरच घेतली आहे. बरोबर. पण मग ते बोलतात ना ते म्हणजे डिलिव्हर तुम्ही रिअल हां, गोल्डमध्ये बोलताय, रिअल की गोल्डमध्ये. रिअल गोल्डमध्ये बघा, आता माझा रिअल गोल्डचं काम कसं असतं, मी 80% अमाउंट कस्टमरकडनं घेतो हं, हं. आणि त्याच्यानंतरच मी माझं काम चालू करतो आणि 20% अमाउंट जी आहे, ते आपण लावतो, हं. असं. आणि ह्या कामामध्ये कसं असतं, ह्या कामामध्ये तसं तसं काही नसतं. एकदा कस्टमरला आवडलं, तर कस्टमर डायरेक्ट पैसे देतो आणि वस्तू घेऊन टाकतो, असं. पण आता आता ह्याचं पण बोलतोयस, तर ह्याची तुला ती भीती नाही कधी, की ह्याची कॉपी ही होऊ शकते? किंवा आता कॉपी मध्ये तू टाकलेलीस पण एक रील, की कॉपी बरोबर, बरोबर. झालेली तुझी. कॉपी म्हणजे बघा कॉपी तर मार्केटमध्ये भरपूर होतात. म्हणजे 2 टाइपच्या कॉपी असतात. एक आहे ना रेफरन्स घेतो आपण. म्हणजे आता कोणी आपला प्रॉडक्ट बनवला असेल. म्हणजे समजा आता मला कोणती गोष्ट आवडली. फॉर एक्झाम्पल आपण एक नेकलेस पकडूया. तर मग एक असतो की आपण बघून आपल्याला आवडलेली वस्तू आपण इकडे बनवतो. तर त्याला कॉपी नाही बोलत. त्याला बोलतो आपण रेफरन्स घेतलाय. हं. कोणत्या डिझाइनचा मी रेफरन्स घेऊन मी माझ्यावरती म्हणजे माझ्या मेहनतीने परत डाय बनवली, परत वस्तू बनवली ती आणि ती मार्केटमध्ये विकायला टाकली. बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी असते, की तो पीसच घ्या, त्याचा डाय मारा आणि विका. आता होतं काय ह्या कंडिशनमध्ये जे मी ₹10,000 खर्च केलेत, जे हं, हं. तुम्हाला मगाशी सांगितलं, की डायवरती माझे ₹10,000 खर्च झाले. तर ते म्हणजे तो जो विक्रेता आहे, म्हणजे तो जो सो अँड सो पर्सन आहे, त्याला ते डायचा खर्च लागत नाही. मग तो वस्तू ती जर समजा मी ₹800 ला विकतोय, ₹1000 ला विकतोय, तर तो कमीत कमी ₹500, ₹400, ₹300 ला पण विकू शकतो. कारण की त्याला फक्त काय लागलंय प्रोडक्शन कॉस्ट. बरोबर. त्याला डायचा खर्च नाहीये. तर मग मार्केटमध्ये असे भरपूर आहेत करणारे. माझ्यासोबत पण असं अनेक वेळा झालेलं आहे. माझे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे डायरेक्ट कॉपी झालेली आहे, कॉपी केलेली आहे लोकांनी. पण मला त्याच्याने काही फरक नाही पडत आणि पुढे माझं जे आहे, म्हणजे जे माझं पुढे प्लॅनिंग आहे. आता तर मग मी फक्त रेफरन्सेस घेऊन काम करतोय. माझा एक डिझायनिंग डिपार्टमेंट आहे, जो मी पुढच्या वर्षीपासून चालू करणार आहे, की आपण जे डिझाइन करणार, ते पूर्ण आणि पूर्ण त्याच्यावरती कॉपीराईट ठेवणार. म्हणजे प्रत्येक नाही गोष्टीवरती मग आता कॉपीराईट हा ठेवणार. जसा हा राजस्थानी तू केलेलास, त्याच्यावर मग कॉपीराइट नाही होऊ शकत आहे का? नाही, ॲक्चुअलमध्ये कसं असतं कॉपीराईट आपण केव्हा करू शकतो, ज्या टायमिंगला ती वस्तू हं. आपण स्वतः बनवलेली असेल. आता मी हं. लालबागच्या राजाचा पेंडंट बनवला होता. बरोबर. तर मी हं. कोणतातरी रेफरन्स घेतला होता. बरोबर. बरोबर. तो तो आपण रेफरन्स न घेता डिझायनिंग डिपार्टमेंटपासून आपण जेव्हा चालू करतो, तेव्हा ते हं. कॉपीराईट होतं. ओके. आता 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 पण मी कॉपीराईट घेऊ शकतो. कॉपीराईट आता पण मी घेऊ शकतो. जर समजा कोणी पण असं नाही की तो कॉपी करू शकत नाही. तो डाय मारू शकतो माझी. पण त्याच्यामध्ये थोडंफार त्याला चेंजेस करावे लागणार. हं. तो कंप्लीट विकू शकत नाही. आणि मला एवढं माहिती आहे, की जी माझी फिनिशिंग आहे, जेव्हा आपण झिरोपासून वस्तू बनवतो आणि जेव्हा आपण डाय मारून बनवतो, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स येतो. कारण काय त्याच्यावरती जे माझा जो पेंडंट जर तुम्ही बघाल, तर त्याच्यावरती जे डोळ्यांची जी रेखा आहे, ती पण तुम्हाला दिसेल. पण जर समजा त्याच्यावरती डाय मारलेली असेल, तर ते पूर्ण दबली जाते डिझाइन. कारण की बरोबर. त्याच्यावरती प्लेटिंग होतं आणि माझा मोटिव्ह असा असतो, की जेव्हा माझा पण म्हणजे जेव्हा कोणता पण मी पेंडंट बनवतो किंवा जेव्हा कोणता पण मी वस्तू बनवतो, त्याच्यामध्ये मीनाकारी म्हणजे जे कलरचं काम असतं, जे डोळे काढा वगैरे, तो माझ्यामध्ये प्रकारच नाहीये.
पण तरी पण माझ्या जे डोळ्याची डिटेलिंग आहे, माझ्या जे मुकुटाची डिटेलिंग आहे, ते तुम्हाला हुबेहूब दिसणार. ती माझी फिनिशिंग आहे. ती मी त्या लेव्हलला मी फिनिशिंग देतो. मग आता जसं हे बोलत होतो मी, मग हे पण खूपच आहेत आपलं इमिटेशन वाले खूप आहे या बरोबर, ह्याच्यामध्ये. बरोबर. मग त्याच्यामध्ये तू स्वतःला वेगळं कसं काय ठेवतोयस? बघा माझ्याकडे जो कस्टमर बेस आहे तो पहिली गोष्ट म्हणजे प्रीमियम कस्टमर बेस आहे. म्हणजे मी असा कस्टमर बेस बनवतोय जो प्रीमियम कस्टमर आहे. ज्याला मूर्तीमध्ये त्याची बाप्पाची शोभा वाढवायची आहे. मग मी काय करतो फिटिंग. म्हणजे बाप्पाला जे फिटिंग बसतात म्हणजे तुम्ही माझे दागिने कोणते पण बघाल ना, तर माझे 99% जे दागिने आहेत ते एकदम प्रॉपर फिटिंग बसलेले असतात. म्हणजे असं नाही की कोणाला साईज मोठी होते, हं, कोणाला म्हणजे बोलतात ना, की म्हणजे काहीतरी अंगापेक्षा मोठं वाटतंय, असं कधीच तुम्हाला माझ्या कामामध्ये दिसणार नाही. मी 99% बघा 1% असा असतो, की कोणते कुठे बाहेर आहे किंवा त्यांनी यायला लेट केलंय माझ्याकडे. कारण की मी आहे ना 100% त्या कस्टमरला बोलतात ना, की सपोर्ट करतो. बाबा जर समजा कस्टमर माझ्याकडे रिटर्न आला, त्याला चेंज करून हवं असेल, तर मी आपल्या दुकानामध्ये गर्दी भरपूर असते जेव्हा गणेश उत्सव जवळ-जवळ येत असतो हं. तेव्हा. पण त्या गर्दीमध्ये सुद्धा माझी एवढी कॅपॅसिटी असते, की त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. म्हणजे कस्टमरला जेव्हा बाप्पाला तो बघणार, तो त्याला प्रसन्न वाटेल. कारण की हे इमोशन आपण देतोय. म्हणजे बाप्पा फक्त बोलतात ना, ते दागिने नाहीयेत. ते कोणाचे तरी इमोशन्स आहेत. त्या इमोशन्सला आपण विकतोय. म्हणजे त्या कस्टमरला. तर मग ते घातल्यानंतर बाप्पा हा सुंदरच दिसला पाहिजे. हा माझा मेन पॉइंट असतो. भले माझं नुकसान होत असेल त्याच्यामध्ये, की बाबा माझा टाईम जात असेल. पण तो सॅटिस्फॅक्शन झाला पाहिजे. त्यांनी 10 लोकांना सांगितलं पाहिजे, की तू ह्याच्याकडे जा. हे माझा मेन पॉइंट असतो आणि त्याच्यामुळे बोलतात ना, की मी म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे त्याचा मला घेणं-देणं नसतं. मी माझ्या हिशोबाने बिझनेस करतोय. पण मग आता मार्केट बोललं तर थोडेफार हे अप अँड डाउन्स पण होतात. मग ते बरोबर. कसे काय बघतोस? म्हणजे अप अँड डाउन्स म्हणजे आता एक्झॅक्टली एक उदाहरणच देतो. कोविडचंच उदाहरण देतो. बरोबर, त्यावेळेला सगळं सगळं मार्केटच बंद होतं. बरोबर, म्हणजे अगदी आपल्या लालबागमध्ये तर अशी अवस्था होती, की पोलीस लिटरली ते शटर वरती दिसलं, की बंद बरोबर. करा. आता म्हणजे तुम्हाला मेन गोष्ट सांगतो. माझं जे बिझनेस आहे, हं, हे कोव्हिडमुळेच आहे. हं, कारण काय माझा जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागला होता आपल्याला, त्या टायमिंगला असं झालं होतं, की माझ्याकडे पैसे नव्हते. जे हं, पण आहे ते पप्पांनी जे साठवलेलं आहे त्याच्यामध्येच आम्ही खात होतो. पप्पाच्या कृपेने एकही दिवस असा नाही झाला, की कधी प्रॉब्लेम आहे किंवा काय. आणि त्याच्यानंतरच मी हा बिझनेसचा स्टार्टअपचा प्लॅनिंग केला, की आता जॉब करून काही उपयोग नाही आहे. हं. आपल्याला काहीतरी वेगळं करावीच लागेल असं. तर मग मी सेकंड लॉकडाऊनच्या अगोदर मी शॉप चालू केला होता आणि शॉप चालू केल्यानंतर लगेच लॉकडाऊन लागला होता. तर मला खूप भीती वाटलेली, खूप घाबरलेलो आम्ही, की आता काय करायचं नेमकी? कारण की 15,000-20,000 तिकडे भाडं होतं. ते आम्हाला द्यायचं होतं. त्याच्यानंतर मग अ, म्हणजे बोलतात ना सगळ्यांचे लोकांचे म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स असतात आपले, ते आम्ही ऑलरेडी करून झालेलो. म्हणजे सगळं पूर्ण खरेदी वगैरे करून झालेलो. मग एक्झॅक्टली आता करायचा काय हा प्रश्न होता. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन जसा ओपन झाला, मला ग्रोथ होत गेला माझा आणि आता सगळं सुरळीत चालू आहे. तर मला एक आता नॉर्मली आता समज तुझं दुकानच आहे ते आणि आणि ते रेंटवरच आहे. बरोबर. तर एक पण साधा अजून एक गोष्ट म्हणजे सॉरी इंटरप्ट करतोय, पण एक गोष्ट जेव्हा आपण बोलतात ना मार्केट जेव्हा डाऊन असतो, तेव्हाच बिझनेसमॅन लोकांना विचार करायला टाईम असतो. म्हणजे जेव्हा मंदी असते, त्या टायमिंगलाच आपण विचार करतो, आपण व्हिज्युअलायझेशन करतो आणि हेच माझ्या बाबतीत झालेलं आहे ओके. ॲक्चुअलमध्ये. आता मी तुला असा प्रश्न विचारला होता, की आता समज तू जसं बोलला, की ₹15,000 रेंट आहे. बरोबर, मग बाकी सगळंच येतं. एक छोटे-मोठे खर्च अनेक येतात. एक आपण ₹20,000 सगळं पकडूया. बरोबर. तर मला एक सांग ना, की साधारण महिन्याला तुझं असं काय टार्गेट असतं, की एवढा तरी सेल्स व्हायला हवा? आता बघा, म्हणजे माझे टार्गेट असं म्हणजे जेवढा मी पे करतोय, हं, हं. त्याच्यापेक्षा जे मला 6 महिने असतात, ते खूप जड असतात. कारण की माझा जो बिझनेस आहे, तो फक्त 6 महिन्यांसाठी असतो. 2 महिने मागी आणि 4 महिने आपला भाद्रपद. भाद्रपद. हो. तर मग बाकीचे जे 6 महिने असतात, ते आम्ही फक्त मंगळसूत्र आणि नॉर्मल असे दागिनेच विकतो. तर मग तिकडे कसं म्हणजे आता जेवढे लोकांना माझ्याकडे आहेत, म्हणजे जे बोलतात ना, जेवढे माझ्याकडे कामगार आहेत, आणि जेवढा माझा स्टाफ आहे,
बरोबर. त्या लोकांना मला घेऊन चालायचं असतं आणि हे 6 बरोबर. महिने भरपूर डिफिकल्ट असतात. म्हणजे डिफिकल्ट म्हणजे त्या लोकांना मी तर बघा आता आता जे पे करतोय ते त्यांना मला तेव्हा पण पे करायचंच आहे. बरोबर. तर मग हे कसं असतं, हे चॅलेंजिंग भरपूर असतं. पण आज आज मिळालेले मला पैसे, ते मला आज खर्च करायचे नाहीयेत. हे माझ्या डोक्यामध्ये असतं आणि हा प्लॅनिंग असतो, जो मला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला, की कसं आपल्याला म्हणजे तो प्लॅनिंग करायचा आहे आणि बोलतात ना, की कसं आपल्याला योजना करायच्या आहेत, ते आपण महाराजांकडनं शिकलोय. आणि आपल्या रक्तामध्ये त्यांचं बोलतात ना, ते रक्त आहे. त्याच्यामुळे आपण बिझनेस करतोय आता. हो. उगाच ना आपण त्यांना रयतेचा राजा बोलतात. बरोबर, तर मला एक सांग ना, की वृषभ, आता हे सगळं आहे ते सॅलरीचं सगळं देणं. बरोबर. मग ह्याच्यानंतर आता समज काही-काही जण असं कधी झालंय का, की ऐन सीझनच्या वेळेलाच गेले किंवा असं काही? आणि समज असं कधी झालं, तर बरोबर. तुझ्याकडे बॅकअप काही असतं का? बघा म्हणजे आत्तापर्यंत तरी असं झालं नाहीये. पण गेल्या हं. वर्षी म्हणजे आपण थोडंफार आउटसोर्सिंगनी पण करतो. कारण की 100% ज्वेलर्स जे असतात, ते 100% प्रोडक्शन आपल्या घरामध्ये करू शकत नाही. बरोबर. बरोबर आणि असं आहे की मार्केटमध्ये जे लोकं आहेत, म्हणजे लालबाग मार्केटमध्ये बोला किंवा हं, पूर्ण मुंबई मार्केटमध्ये बोला. त्यांचे ऑलमोस्ट आमचा ज्वेलरी मार्केट हा खूप छोटा आहे. तर मग कसं असतं, की जे कारागीर लोकं असतात, आपले जे इन हाऊस बसलेले आहेत, तिथं आपले कारागीर काम करतच असतात. बट जे आउटसोर्सिंगने आपण थोडंफार करतो, त्यांना थोडासा ब्रेन वॉश केलं जातं, की बाबा हा तुला किती देतो? तुला हा एवढे देतो, तर मी तुला एवढे देईन. त्याचं काम नको करू, त्याचं काम थांबव. आणि हे मला 2024ला भरपूर अनुभवायला भेटलं होतं, की माझा जो माल होता, जो मी ऑर्डर केला होता, तो माझ्यापर्यंत पोहचतच नव्हता आणि माझे डिझाईन्स जे आहेत, जे जे माझे डिझाईन्स होते स्वतःचे, ते डिझाईन्स कुठे दुसरीकडे जात होते. तर मग आपण त्यांच्यासोबत कामच पूर्ण थांबवलं आणि नंतर असा डिसिजन घेतला, की आउटसोर्सिंगनी जरी झालं, तरी पण ते आपलेच कारागीर असले पाहिजे. आणि मग मी काय केलं, जे लोकल जे कारागीर असतात, जे नेकलेसेस वगैरेचे जे काम करतात, त्यांना मी आपल्या स्ट्रीममध्ये आणलं आणि ते आता जे माझ्यासाठी काम करतात, ते पूर्ण माझंच काम करतात फक्त. त्यांना मी एवढं आता काम देतो. कारण की तेव्हा माझी कॅपॅसिटी नव्हती, की एकत्र 10 किलो, 20 किलो, 50 किलोचा काम द्यायचा. बट आता ती कॅपॅसिटी आहे. तर मग आता मी त्यांना तसं काम देतो आणि पण आता मग सगळं आता सुरळीत चालू काही-काही आहे. इथे असं पण आहे, की बोलतात ना, की स्पेसिफिक टाईमसाठी यूज करा आणि ते परत द्या त्यांना. असेही काही हे करतात. म्हणजे मग ज्वेलरीबद्दल बोलतात. ज्वेलरीबद्दल. हां. नाही आपण तसं करत नाही. मग तेच माझं ॲक्चुअलमध्ये हे होतं, की मग मग लोकं समज तिथे गेले, तर तू नॉर्मली कसं काय समजवतोस त्यांना? म्हणजे ज्वेलरी म्हणजे तुम्ही असं बोललात, की हां, आता समज हा लॉकेट आहे. बरोबर. काही-काही इथे असेही ऑफर्स असतात, की 3-4 महिने तो यूज करा आणि मग नंतर परत द्या. नाही, बघा पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्यात चुकीचं आहे. जर समजा असं जर कोण करत असेल, तर हं, आपण त्या गणपती बाप्पाची पूजा करतोय, हं, बरोबर? आणि कधी-कधी साईजमध्ये इश्यू होतं, तर तर मी पण चेंज करून देतो. हं, असं नाही बोलत नाही, की आपण नाही देत. आपण ती वस्तू घेतो आणि त्याचे जे पण म्हणजे जो पण त्याचा रेट आहे, तो त्यांना व्यवस्थित देऊन त्यांना दुसरा आपण कस्टमरला देतो. गणपती बाप्पाची ज्वेलरी आपण तसं करतो. बट नॉर्मली जे हं, चेन्स म्हणा, नंतर मग जर समजा मंगळसूत्र वगैरे हे आपण रिटर्न पॉलिसी ठेवली नाही. कारण की ती वस्तू प्लेटिंग करून परत दुसऱ्या कस्टमरला विकायचा हे मला पटत नाही. आणि गणपतीमध्ये सुद्धा हे मला पटत नाही. पण ॲक्चुअलमध्ये काय असतं, की त्या लोकांचे जे पैसे असतात ते भरपूर लागलेले असतात. हं, हं, तर मग कोणाचं नुकसान होण्यापेक्षा आपण असं करू शकतो, की ते दागिने आपण रिटर्न घेतो हं. आणि त्यांना आपण दुसरी जर समजा साईज वगैरे वाढवून हवी असेल, तर त्यांना देतो. बट आपण डिझाइन कोणाला आवडली नाहीये, तर कोण चेंज करायला आलंय, तर आपण तसं करत नाही. आपण स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, की तुम्हाला असं नाही करू शकत. आपण साईजमध्ये वगैरे इश्यू असेल, तर करून देतो. मग तुझं आता मंडळांसोबत रिलेशन्स कसे आहेत? माझ्या मंडळांसोबत रिलेशन भरपूर आता म्हणजे चांगले होत चालले आहेत. पहिला पण खूप चांगले होते आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आपण एवढा बिझनेस चांगला मग तुला असं करतोय. काय आठवतंय का, की पहिलं असं कुठल्या मंडळाला ज्वेलरी दिलेली बघा आहे? माझा पण पहिला मंडळ आहे ना, 9वी गल्ली आहे. म्हणजे खेतवाडीची 9वी गल्ली जी आहे, हं, हं, तो माझा पहिला मंडळ आहे, ज्यांच्यासाठी मी काम केलेलं. हं. आणि असं बघाल ना, तर पहिलं काम आपण जे प्रॉपर पूर्ण सेट जो बनवला ना, तो कांदिवलीचा श्री आहे. ओके. आपण त्यांच्यासाठी काम केलं होतं 2025 मध्ये. हं, हं, म्हणजे ज्या ज्या टायमिंगला बाप्पाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, हं, त्या टायमिंगला आपण दागिने बनवले होते कांदिवलीच्या श्रीचे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये पण भरपूर चॅलेंजेस होते. कारण की मला फक्त 8 दिवसामध्ये त्यांना 4 कडे बनवून द्यायचे ओके. होते. बाकी सगळं त्यांचं रेडी होतं.
बट 4 कडे जे होते ते फक्त 8 दिवसामध्ये बनवून द्यायचे होते. मग त्याची साईज बीज सगळं कसं करतात? आता सगळ्या मूर्तिकारांचे हाताची साईज वेगळी. बरोबर. असं दोन्ही 12 फूट, आता समज रेश्माताईचा एक गणपती 12 फूट असेल, संतोष कांबळेचा एक गणपती 12 फूट असेल, पण बरोबर. दोघांचे हात वेगवेगळे असतात. बरोबर, मग हे बरोबर. सगळं एक्झॅक्टली. कसं काय तू हे करतो? आता ह्याच्यामध्ये आहे ना, त्या मंडळाचे म्हणजे त्या हे सगळं जे पॉसिबल झालं ते 2 गोष्टींमुळे. एक तर त्या मंडळामुळे आणि दुसरं म्हणजे मूर्तिकार म्हणजे रेश्माताई खातू आहे ना त्यांच्यामुळे. रेश्माताईंनी त्या मंडळावरती एवढं प्रेम आहे रेश्माताईंचा, की फक्त तो हात म्हणजे जो हात असतो ना, तो मला आणून द्यायचा असतो. कारण की ती प्रॉपर साईज लागते आपल्याला. आणि रेश्माताईंनी म्हणजे मंडळाचं खूप एंड मोमेंटला ठरलं होतं, की त्यांना बनवून द्यायचं आणि त्यांना आपला पेज दिसला होता, की आपण असं करतो करून. पण 8च दिवस होते आणि 8 दिवसामधून पण म्हणजे 8 दिवस आगमनाला होते आणि रेश्माताई गेली त्यांच्या गावी. तिकडे त्यांचं कास्टिंग होतं. फक्त तो एक हात आणायसाठी. म्हणजे तुम्ही बघा ओके. मंडळावरती किती प्रेम आहे ताईचं. ताई तिकडे गेल्या आणि तो हात त्या मंडळाला आणून दिला. मग मंडळाने मला आणून दिला आणि जवळ-जवळ 5 दिवसामध्ये त्यांना मी 4 कडे बनवून दिले होते आणि त्या मंडळांना अपेक्षा पण नव्हती, की म्हणजे खरंच आम्हाला भेटेल. म्हणजे आगमनाला आम्हाला भेटेल. पण 5 ते 6 दिवसामध्ये म्हणजे कोणताही ज्वेलरीवाला 4 कडे बनवून देऊ शकत नाही. पण सागरदादा आहेत त्या मंडळामध्ये. सागरदादांनी मला विचारला होता, की "तू बनवून देऊ शकतोस का?" आणि सागरदादा एकदम नवीन होते त्या टायमिंगला माझ्यासाठी. ते मंडळाचे भरपूर मोठे म्हणजे कार्य हे आहेत ते. बट त्यांनी मला म्हणजे विश्वास ठेवला माझ्यावरती आणि अवघ्या 5 दिवसामध्ये त्यांना मी 4 कडे बनवून दिले. आणि तो खूप चॅलेंजिंग हे होता माझ्यासाठी. नाही, पण माझा जो प्रश्न होता ना, तो असा की आता समज हे सगळं तू आधी स्टॉक तुला करायलाच लागतात. बरोबर, आता समज आता आम्ही शेल्याचं बोलतो ना, की तुला 10 फुटाचा शेला हवाय, 12 फुटाच्या गणपतीसाठी बरोबर, हवाय. आमची ते बॉडी तीच असते गणपतीची. बरोबर. नाही, हाईट नाही. गणपतीची खूप म्हणलं. डिफरंट पण साइज जसं असतात. आता तुझं हे बघितलंस, तर तुझ्या ह्याच्यामध्ये काही-काही जणांचे हात जाडे असतात, काही-काही जणांचे हात एकदमच बारीक असतात. बरोबर, बरोबर. तर तुला साइझेस कसे-कसे बनवायला लागतात या सगळ्यामध्ये? ॲक्चुअलमध्ये बघा कडे वगैरे जे असतात ना, ते हं. आपण साइझेस बनवून ठेवत नाही. त्याचा रॉ मटेरियल माझ्याकडे रेडी असतो. ओके. ओके. मी साइझेस वगैरे बनवून ठेवत नाही आणि जसा माझ्याकडे हात येतो किंवा पकडून चला काड्याची साईज येते. त्या टायमिंगला मी माझं काम चालू करतो आणि मग ते 15 डेज आपण टाईम पिरियड घेतो 15 डेजचा आणि मग त्या 15 डेजमध्ये 15 डेजच्या आतमध्ये आपण त्यांना बनवून देतो. माझा समज काही कस्टमाइजच ऑर्डर असेल, तर हं. त्याला नॉर्मली आता समज माझी मुकुटच पकडूया मागेची. बरोबर. त्याच्यामध्ये मी तुला सगळं ते शेषनागाचं हे करायला सांगितलेलं. बरोबर, बरोबर. एक साधारण त्याला सगळा म्हणजे डिझाइन पासून फायनल प्रॉडक्ट बनायला किती दिवस लागलेला? बघा आता जर समजा आपण हं, मागेच्या गणराजचा आपला जर समजा मुकुट पकडला, हं, तर तो पूर्ण कॅड कॅमनी आपण बनवला होता. हं, म्हणजे जे वरच्या शेषनागाचा जो फणा होता, हं, तो पूर्ण कॅड कॅमनी केला होता. आणि कॅड कॅमचा जर प्रोसेस असेल तर कमीत कमी आपल्याला 1 महिना लागतो. आणि जर समजा म्हणजे ते कसं डिफिकल्ट काम असतं हं, भरपूर. हं. ते मला कॅडमध्ये करावे लागतं. जर समजा मी फ्री नसेल तर माझे जे डिझायनर्स आहेत ते लोकं करतात काम आणि त्या पिरियडला 15 डेज लागतात आणि 15 डेज आपण प्रोडक्शनला हं, पकडतो. म्हणजे टोटल 1 महिन्याचा पिरियड घेतो आपण हं, मिनिमम. आणि जर समजा असा हात आणि पाय असेल तर त्या गोष्टीला भरपूर टाईम लागतो. कारण काय त्या कारागिरीचं शॉर्टेज भरपूर आहेत. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर कमी जणच बनवतात ते. तर मग हात आणि पाय जे आपलं काम आहे ना, ते आपण 45 टू 50 हं. डेज घेतो मिनिमम. ओके. मग आता समज ना, की आता माझंच बोललेलो. मग तुला ती भीती नसते का, की परत ही अशीच डिझाइन कोण घेईल का? नाहीतर मग ते आपल्याकडेच तसं काही पडून राहील असं काही? नाही बघा, आता जे मी डिझाइन बनवतो ना, हं, ते हं. पहिला माझ्याकडे म्हणजे असं असतं, नाही, की नाही, नाही. जे तू डिझाइन बनवतो तसं नाही बोला. आता समज की ती माझीच डिझाइन होती. बरोबर, मी तुला असं-असं सांगितलेलं. बरोबर. पण मग ती कुठेतरी मग तुला ती रिस्क नाही वाटली का, की दुसरं कोण घेईल, नाही घेईल सीझनला? नाही, नाही तसं बघा तसं तर म्हणजे असं तो रिस्क तर भरपूर असते. हं, प्रत्येक डिझायनरला प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क असते. असं नाही बोलत आहे, की रिस्क नसते. रिस्क भरपूर असते. जर समजा डिझाइन नाही चालली तर त्याचे पैसे वेस्ट होणार. हो. ते तर मनामध्ये असतंच, हं, हं. की बाबा काय पण तेवढा मिनिमम रिस्क तर हं, ती घ्यावीच लागते. त्याच्याशिवाय आपण हिट नाही होत आणि हं. रिस्क नाही तर मग मजा पण नाही त्या गोष्टीला. म्हणजे बोलतात ना, रिस्क नाही तो इश्क नाही. हो, हो. तसंच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेषनाग चालतोय का? शेषनाग चालतोय, भरपूर नशीब. चालतोय.
नाहीतर माझ्या शेषनाग धूम धूम करतोय धूम. आपण बाजूबंद वगैरे पण बनवलेत त्याच्यामध्ये. फक्त लेट बनवला ॲज युजुअल. तर पुढे आता काही मंडळांचं हे असतं. नॉर्मली आता एक निखिल कातो किंवा सिद्धेश दिघोळे यांची मूर्ती पकडली, तर एक अप्रॉक्सिमेटली पूर्ण सेटला खर्च किती जातो? आता निखिल दादाची जर समजा बॉडी पकडली तर आपण पकडून चालायचं पूर्ण सेटला जाणार 2 लाख ते 2,50,000 रुपये. आणि त्याच्यामध्ये आपण चरण आणि हात नाही पकडलाय. ते साधारण पूर्ण जर समजा कॉस्टिंग पकडले तर 3.5 लाखापर्यंत जाते. ओके. फुल बॉडी मग ज्वेलरीची. काय काय असतं त्यामध्ये? त्याच्यामध्ये बघा सोनपट्टा येणार, नंतर मग कर्णफूल येणार, नंतर मग दंत येणार, बाजूबंद येणार, 4 बाजूबंद येतील, हार येईल, नंतर मग कडे येतील 4 बाप्पाचे, एक आशीर्वादी हात येईल आणि 2 चरण येतील असं. आता सिद्धेशलाही सेम आहे की वेगळं नाही, काय? नाही. सिद्धेश दादाची जी बॉडी आहे ना, ती कशी आहे माहिती आहे का? बॉडी थोडीशी नाजूक आहे. म्हणजे थोडी बारीक आहे. ॲज कंपेअर टू निखिल दादा. तर निखिल दादाची बॉडी बल्की आणि ह्याची बॉडी थोडीशी नाजूक आहे सिद्धेश दादाची. तर सिद्धेश दादाच्या बॉडीला साधारण 3 लाखापर्यंत खर्च जातो. ओके. म्हणजे 50,000 रुपये कमी पकडायचे. 50,000 ते 60,000 रुपये. हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. हे सगळं जे आपण जे मंडळांना देतो ते बजेट आहे. आणि त्या बजेटवरती नंतर थोडंफार वर्कआउट होतं असं. ओके. आणि मग ह्याच्यात आता समज काही वेळेला मंडळच तुला बोलवतात, बरोबर. तर दुकान सोडून जाणं हे कठीण नाही पडत का? ते पण बघा. सॅटर्डे संडे सारख्या वेळेला? बघा दुकान सोडून जाणं तर खूप म्हणजे खूप अवघड असतं. कारण की 11 ते म्हणजे सकाळी 11, 10:30 वाजता माझं दुकान चालू होतं. ते रात्री 10:30, 11, 12 वाजेपर्यंत कस्टमर्स आणि मंडळच असतात. कारण की नॉर्मली मंडळ जर समजा पकडले ना तर साधारण 8च्या नंतरच येतात. आणि 8च्या नंतर काय येतात कारण की सगळे जॉब करणारे असतात. सगळ्यांचे कामं असतात. ते कामं आटपूनच नंतर पोरं जमा होतात आणि त्याच्यानंतर ते शॉपला नाही पण येतात. आता तो तर कसा आता आगमन समज एक संडेला आहे बरोबर. आणि संडेला समज तुला कोणीतरी बोलवलं तिथे दागिने महाआगमन सगळे लावायसाठी. चाललेत, दागिने लावायला बोलवलं. बरोबर, बरोबर. पण तो सीझन असा असतो ना ऑगस्टच्या वेळेचा, की ज्यावेळेला संडेला तुझ्याकडेच भरपूर गर्दी असते. बरोबर, बरोबर, मग ते बरोबर. कसं आता काय हे करणार? तोच पॉइंट आहे, की बघा ज्वेलरी लावायचं काम आहे ना, ते आपलं नसतं. आता हम्म. तुम्ही कोणताही ज्वेलर्स बघाल ना, तर तो कधी तुम्हाला ज्वेलरी लावताना नाही भेटणार. बरोबर. पण तुम्हाला मी दिसणार. कारण की ते मला आवड आहे आणि त्याची मी कमिटमेंट देतो. म्हणजे जर समजा मी कमिटमेंट दिली असेल ना मंडळाला, तर मग भले कितीही वाजू दे, सकाळी होऊ दे, नाहीतर मग 10 वाजता मी तुम्हाला दुकानातच दिसणार. 10च्या अगोदर मी पूर्ण मंडळांची ज्वेलरी लावलेली असते. आणि ते मला आवड आहे म्हणून मी करतो. म्हणजे मंडळाला मी कमिटमेंट देतो पण त्या आता आम्ही गोष्टींची. तुला जवळून बघितलंय. ती आवड नंतर तुझ्या तब्येतीवर पण दिसते. बरोबर, बरोबर. पण काय करणार शेवटी म्हणजे बाप्पासाठी जी म्हणजे आपल्याला जे करायला भेटतं, ते लोकांच्या नशिबात नसतं. म्हणजे आता प्रत्येकाला अशी आवड असते. आता सिद्धीदादाच्या म्हणजे कलागण म्हणजे माझ्यासाठी बोलतात ना, ते एक सेकंड होम आहे. जर समजा तुम्हाला 10-11च्या नंतर मी तुम्हाला कलागणमध्ये दिसणार म्हणजे परेल वर्कशॉपमध्येच दिसणार. कारण काय तिथे मला असं आहे ना, की म्हणजे प्रेम भेटतं त्या म्हणजे असं नाही की सिद्धेश दादाच तिकडे जेवढे पण आहेत, म्हणजे तिकडे जेवढे पण दादाचे जे सहकारी आहेत, ते सगळे मला एकदम म्हणतात प्रेम देतात. जे तिकडे पाहिजेल ते मला तिकडे भेटतं. मला तिकडे काही घेऊन जायला लागत नाही. जसं की हातोडा वगैरे, पकड वगैरे जी लागते, ती मी कधी तिकडे घेऊन जात नाही. दादाच्या फॅक्टरीमध्येच मला सगळं भेटून जातं. आणि हे जे मनाचे जे समाधान आहे, ते मला तिकडे भेटतं. त्याच्यामुळे मी तिकडे ते काम करतो. मग गेल्या वर्षी तसंच एक महागणपतीचं पण तू केलेलं बरोबर, सोनपट्ट्याचं. बरोबर. महागणपतीला मला ती एक अपॉर्च्युनिटीच आली होती. ॲक्चुअलमध्ये सिद्धेश दादांनी ते ते जे वरचं जे पी-ओ-पीचं जे पान असतं, ते लावलं नव्हतं आणि मंडळाचे थोडेसे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्या मंडळाचे. तर मग त्या मंडळाने असं ठरवलं होतं, की आपण कॉपरचा सोनपट्टा आपण लावूयात. कारण की त्यांचे ऑलरेडी दागिने आहेत. बाप्पाचे दागिने ऑलरेडी चांदीचे आहेत. हो. तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटली होती आणि ती खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि सिद्धेश दादांनी पण मला सांगितलं होतं, की लाव करून सोनपट्टा. तर मग मी लावला होता त्या टायमिंगला. तर वृषभ मला सांग ना, की आत्तापर्यंत तू कुठल्या-कुठल्या मंडळांसाठी काम केलंयस? आपण असं भरपूर मंडळांची कामं केली आहेत. म्हणजे जसं फेस कॉम्बो वगैरे जे आहेत ना, ते नॉर्मली सिद्धेश दादाकडे तर ऑलमोस्ट 30 एक गणपतींना तरी आपण केलेत. आणि त्याच्यामधलाच आहे ना मल्हारी ग्रुप आहे. नंतर मग आपला कांदिवलीचा श्री बाप्पा आहे. नंतर मग आर्यनचा राजा आहे. त्याच्यानंतर
आपला नित्यानंद बागचा राजा आहे करून म्हणजे एक मंडळ आहे. खूप माझा फेव्हरेट मंडळ आहे. त्यांच्यासाठी काम करायला मला खूप आवडतं. यावर्षी पण त्यांचं काम करतोय. आणि असे बरेच गणपती आहेत. जसा फोर्टचा राजाचा पण आपण गेल्या वर्षी कर्णफूल बनवले होते. आणि म्हणजे प्रत्येक मंडळासोबत एक वेगळा बॉन्डिंग आहे आणि करायला खूप काम आवडतं. पुढे कोणाबरोबर तुला असं काम करायला आवडेल मग? म्हणजे बघा माझा तर असा म्हणजे मनापासून इच्छा आहे की चंदनवाडी जो सिद्धदादा गणपती बनवतो. चंदनवाडी तो माझा खूप फेव्हरेट आहे आणि त्या मंडळासाठी म्हणजे आता पुढच्या वर्षी 50 वर्ष 50 वर्ष. हो, 50 हो. वर्ष आहे. त्याचं तर माझी अशी खूप इच्छा आहे की त्या गणपतीसाठी काम करायचं आहे मला. म्हणजे अ, थोडाफार का ना होईना पण काम करायचं त्या बाप्पासाठी. म्हणजे चंदनवाडीचं ते इतकं आहे ना, की कुठच्याही मूर्तिकाराला विचारलं कुठली मूर्ती हवी आहे, तर ती चंदनवाडीच येते. बरोबर, तसं आता बरोबर. दागिनेवाल्यांना पण विचारलं तर चंदनवाडीच. कारण काय तो म्हणजे तो जो गणपती, तो जो बाप्पा जेव्हा बाहेर येतो ना, ते एक वेगळंच म्हणजे वेगळाच अंगावर तसा एक काटाच येतो, की बाबा बाप्पा असा एक म्हणजे बोलतात ना, असा पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा असतो. त्या म्हणजे ते काम गोड पण एकदम गणपती तो. येस, हां. येस. एक्झॅक्टली नावासारखंच आहे, हो, गोड हो. गणपती आणि खूप चॅलेंजिंग असणार. हं, हं. तर चॅलेंजिंग असणार तर अजून मजा येणार करायला काम, असं. आता जसं तू चॅलेंजिंग बोलतो तसं आम्ही तर बऱ्याच वेळा सिद्धेश दादाला बोलले, की गणपती आता बसवतो. तर आम्हाला तो बस झाला आता. आता बसव त्याला. आता बघूया यावर्षी काय होतंय ते. येस, येस. सगळ्यांना हां, हां. तेच आतुरता असणार, की यावर्षी 49वं चंदनवाडी वर्ष काय? हां, बरोबर, हां. बरोबर. चंदनवाडी कसं असणार? हो, हो. तर आता अजून एक जाता-जाता तुला प्रश्न एक विचारतो, की ओव्हरऑल आता समज एक गणेशोत्सवाचं हे आहे 10 दिवस आहे, तेव्हा तर तुला दुकान बंद ठेवायला बरोबर, लागतं. बरोबर. तुझे तुला लालबागच्या राजाची रांग रांग. लागते. पण आता तो खर्च कसं काय जोडत होते 10 दिवस बंद ठेवतात? बघा जे जे पप्पांनी दिलंय ना, म्हणजे जो पप्पा मला 3 ते 4 महिन्यामध्ये देतो, ते 12 दिवस त्याच्यासाठीच बंद ठेवायचंय मला दुकान. मला काय असं काय हे नाहीये, की म्हणजे बंद केल्याने माझं काय दुकानाचं काय नुकसान होणार आहे, असं अजिबात नाही. कारण ते पप्पा मला 4 महिन्या अगोदर एकदम भरून-भरून देतो. तर मग मला मी उलटं खुशीने ते दुकान बंद ठेवतो. असं काय हे नाही, की बाबा लालबागचा राजा वगैरे बोलतात, की बाबा दुकान बंद ठेवा, असं काही नाही. आम्ही आमच्या इच्छेने दुकान बंद ठेवतो. त्यांना मदत झाली पाहिजे म्हणून, कुठे काही गडबड झाली नाही पाहिजे म्हणून. मग असं कधी नाही झालं, की गणपतीच्या पहिल्या दिवशी तू गणेश दागिने किंवा काय मागितले? आम्ही काय करतो, थोडाफार जो स्टॉक आहे, आता जसं माझं जे पहिलं दुकान होतं, ते म्हणजे आपला पेरू कंपाऊंडमध्ये होतं. तर तिथे एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. तर माझं जे आता दुकान आहे, तिकडनं मी थोडाफार स्टॉक जो आहे, तो मी तिथे ठेवायचो. बट आता मी जो आहे, तो गोडाऊन घेतलाय. प्रॉपर तर गोडाऊनमध्ये माझा माल असणार आणि यावर्षी मी लोकांना गोडाऊनमधून म्हणजे लालबागमध्येच आपण गोडाऊन घेतलंय, तिकडनं आपण त्यांना देणार. आता पुढची तुझी काय तयारी? माझी पुढची तयारी म्हणजे आता चालूच आहे. म्हणजे बाप्पासाठी वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे आपण लॉन्च मग करतो. यावर्षी काय लावणार? यावर्षी स्पेशल असं आहे की गेल्या वर्षीपासून माझ्याकडे दगडूशेठची खूप मागणी होती. म्हणजे पुण्याचे वगैरे जे आहेत लोक ते मला खूप मेसेज केला होता की आम्हाला दगडूशेठ बाप्पासाठी दागिने बनवायचे म्हणजे घरगुती गणपती दगडूशेठ सारखे दागिने पाहिजे दगडूशेठ. तर ह्या वर्षी आपलं स्पेशल जे असणार आहे ते दगडूशेठ बाप्पाचे दागिने असणार आहेत. तर आपण पण लोकांना तो दगडूशेठ गणपती बाप्पा दाखवूया. अगदीच, तर अगदीच. या मी तुम्हाला दाखवतो आता दगडूशेठ गणपती बाप्पा या वर्षीचा स्पेशल मी फणसगावकर यांच्याकडचा.
तर वृषभ आता राजाचं तर आपण बोलतच होतो, पण तुझ्याकडे अजून एक बघण्यासारखं असतं आणि तो क्रेजच तुझ्याकडे म्हणावा लागेल, तो म्हणजे लालबागच्या राजाचा. बरोबर, बरोबर. म्हणजे अगदी ते पेंडेंट असेल किंवा मुकुट असेल, बरोबर. तुला ते सगळंच करायला आवडतं असं दिसतं तिथे. हो, हो, हो. तर मला एक म्हणजे सांग ना, की आता मुकुट हे आता आलं म्हणजे आता 2 वर्ष आधी त्यांनी जे बरोबर. मुकुट केलं, बरोबर, बरोबर. तूही तशीच एक रेप्लिकेट केली. बरोबर. तो भाग कसा किती कठीण काय होता? म्हणजे काय होतं, पहिलं आहे ना बाप्पाला म्हणजे लालबागच्या राजाला मुकुट नव्हता हं, आणि मी जेवढे पण रिप्लिका ज्वेलरी होते हं, म्हणजे लाल राजाचे जेवढे पण ज्वेलरी होते, ते सगळे मी 1 फुटापासून ते 3.5-4 फुटापर्यंत बनवलेलेच होते. बरोबर आणि इथे काय होतं, मला एक चॅलेंजिंग होता, की आता मुकुट पण आलंय हं, आणि हं, मुकुट आहे ना, एवढा म्हणजे एवढा सुंदर बनवला होता एकदम हं, सेम टू सेम जसा राजाला पहिला जो पी-ओ-पीचा होता तसा सेम टू सेम आपला अ, गोल्डमध्ये बनवला हं, होता. तर मग मी पण काय ठरवलं, की आपल्याला पण सेम बनवायचं आहे आणि एकदम सेम टू सेम म्हणजे हुबेहूब जसा जसा राजाला आहे, तसा सेम टू सेम मी पण बनवला. पण त्याच्यामध्ये पण विकायला भरपूर चॅलेंज आले. चॅलेंज असे आले, की 2 फुटाचा जो बाप्पा असतो, त्याला आपण डायरेक्ट मुकुट घालू शकत नाही. कारण की बरोबर. जो पी-ओ-पीचा जो मुकुट असतो, तो बाप्पाचा आपल्याला जसं आपण मागेला आपण हं, हं, मागेच्या गणराजला आपण केलं होतं, हं, तसा पूर्ण मुकुट काढावी लागतो पी-ओ-पीचा आणि बाप्पाला पूर्ण फ्लॅट सरफेस ठेवून हं, हं, त्याच्यावरती बाप्पाचा मुकुट ठेवला जातो. कारण काय तो प्रॉपर मग तेव्हा फिटिंगला बसतो आणि हे कसं हे जे लालबागच्या राजाचं जे आहे, जो क्रेज आहे, तो प्रत्येक मूर्तिकार करू शकत नाही. पण जे लालबाग परेलमध्ये जे मूर्तिकार आहेत, म्हणजे जसं की मी नाव घ्यायला मला आवडेल, सुहासिनी आर्ट्स आणि अतुल सागर आर्ट्स त्यांचा मला एवढा सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीला. तर मग त्यांच्यामुळे तो सक्सेस झाला. कारण काय त्यांनी तो पी-ओ-पीचा जो म्हणजे बाप्पाला जे करायचा होता, तसा तो प्रॉपर केला आणि मग आपला मुकुट घातला जातो असा. तर मग त्यांचा पण एक म्हणजे मूर्तिकारांचा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट लागतो. त्यांच्याशिवाय आपलं काही चालत नाही. तर मग त्यांच्यासाठी मेन म्हणजे खूप आहेत. म्हणजे बोलतात ना, मी आभारी आहे त्यांचा. तर वृषभ मला अजून एक सांग ना, की आता काही-काही वेळेला दागिनेही चेंज होतात. जसं राजाचा जो 3 पदरी हार होता, तो बरोबर, चेंज होऊन दुसरा हार आला बरोबर, गेल्याच्या वर्षी. बरोबर. तर आता लोकं तुला असे कधी बोलले आहेत का, की तुझ्याकडे समज तो आधीचा 3 पदरीवाला हार असेल, तर ते लोकं असं कधी बोलले, की आम्हाला नवीनवाला हवा? नाही बघा, असा म्हणजे असा अजूनपर्यंत तरी असं काही बोलले नाही आहेत कोण. बट मी ॲक्चुअलमध्ये तो जो जो नेकलेस आहे हं, हं. आतमधला, तो मी आत्तापर्यंत बनवलेलाच नाहीये. कारण की मला मला तो पहिल्याचा जो नेकलेस आहे ना, तो लहान गणपती म्हणजे जे घरगुती गणपती असतात ना, त्यांना तो जास्त शोभतो. कारण की तो कसा असतो, तो प्रॉपर राजाला असा 2 म्हणजे बोलतात ना, ते हं, असे हं. 7 लाईन असतात टोटल. पण तो 2 लाईनवाला, 3 लाईनवाला चांगला वाटतो छोट्या गणपतींना आणि तेच जर समजा मी तो जो नेकलेस आहे, तो प्रॉपर जसा मोठा राजाचा हार आहे, तसा सेम टू सेम वरती पण आहे. पण मग राजाचं हे सगळं बनवणं किती कारण राजाला स्टोन वर्क्स हे जास्त आहेत बरोबर, त्याच्यामध्ये. बरोबर. मी जसं तुम्हाला बोललो, की माझं जे जे अ, काम आहे, ते माझा पूर्ण CAD आणि CAMचं आहे. हं, म्हणजे जे आपण कॉम्प्युटरवरती बनवतो. तर माझं जर समजा तो स्टोन जर समजा 2 एमएमचा त्या साइजमध्ये असेल ना, तर तो 2 एमएमचा स्टोन मी लावतो. मी असं नाही करत, की बाबा मार्केटमध्ये मोठे-मोठे स्टोन लावले आहेत, हं. तसं नाही करत मी. मी जो जो मिनिमाइज करून जो स्टोनची साइज येते, तो सेम टू सेम स्टोनची साइज लागेल ह्याचीच मी काळजी घेतो. आता राजाला सगळ्यात बोलतात ना, आता आम्हाला जे सगळ्यात कठीण काम त्याच्यामध्ये वाटतं ते म्हणजे त्याचा कंबरपट्टा. बरोबर. कारण अगर त्याचा कंबरपट्टा बघितला तर त्याच्यामध्ये असे आहे ना फूल आहेत, बरोबर, जे बरोबर. असे वर आलेले आहेत. वरती आलेले आहेत. बरोबर, हां, बरोबर, मग बरोबर. तुला कधी असं एक्झॅक्ट तसाच सेम कोणी मागितलंय का? बघा म्हणजे माझ्याकडे म्हणजे राजाचे जसे कडे आहेत, हं. जसे बाजूबंद आहेत, ते सगळे मी पूर्ण ॲज इट इज छोटा म्हणजे रिप्लिका बनवलेलेच आहेत. पण कमरपट्ट्यापर्यंत मी अजूनपर्यंत पोहोचलो नव्हतो. बट ह्या वर्षी माझं स्पेशल काम त्याच्यावरती झालेलं आहे. हं. कारण काय बघा प्रत्येक गोष्टीला एक टाईम लागतो. म्हणजे बोलतात ना बरोबर. ट्रायल्स एंड एरर्स येतातच. तसा माझा गेल्या वर्षीपासून माझा हं. प्रयत्न चालू आहे. बट ह्या वर्षी मी अजून एकदा ट्राय केलेला आहे. आता बघूया लोकांना कितपत तो आवडतोय. आत्ता पुढे हे काय मग तुझं आता गणेशोत्सव हा समज झाला, तर बरोबर. पुढच्या वर्षी किंवा मागीसाठी कशी काय तयारी आहे तुझी? मागेची सुरुवात आपली म्हणजे एक 1-1.5 महिन्याचा ब्रेक घेतो आपण.
म्हणजे आपले कारागीर लोकांना पण ब्रेक देतो आणि आपले जे स्टाफ आहेत त्यांना पण थोडाफार रिलॅक्स होण्यासाठी आपण टाइम देतो. त्याच्यानंतर मग आपलं नवीन डाईज म्हणजे जे पण माझं लॉन्च असतं ते मी मागीला अर्धा करतो आणि अर्धा मी सीझनला करतो. कारण की ह्याच्यामध्ये जसं आपला पहिला पॉइंट झाला, की ह्याच्यामध्ये कॉपी होण्याचे भरपूर चान्सेस असतात. तर म्हणून मी मागीलाच पूर्ण बोलतात ना डिझाईन्स लॉन्च नाही करत. माझे थोडेफार जे डिझाईन्स असतात ते मी आपल्या मेन गणपतीसाठी पण ठेवतो भाद्रपदातल्या. बट कसं असतं माझी तयारी जी आहे ती गणपतीच्या 1 महिन्यानंतरच सुरुवात होते. म्हणजे जे माझं डिझायनिंगचं काम आहे, नंतर मग माझं जे छोटा-मोठा थोडंफार जे करायचं काम आहे, ते जे पेंडिंग आहे त्या वर्षी ते मी 1 महिना, दीड महिन्यानंतर मी काम चालू करतो. आता जसं गणपतीचं ज्वेलरी बोललं, तर सगळ्यात पहिलं किंवा आता माझ्यासाठी तर ते एकमेव नाव येतं ते म्हणजे नानाव येतं. बरोबर. तर तुझं असं कधी नानांबरोबर कधी काही बोलणं किंवा असं काय झालंय का? बघा नानांचं ॲक्चुअलमध्ये म्हणजे मी खूप मोठा फॅन आहे. मी त्यांना आयडॉल मानतो माझा. म्हणजे अ, त्यांचे जे डिझाईन्स असतात, म्हणजे ते मला एवढे आवडतात, की त्यांनी काही बनवते मला ते खूप आवडतात. ते खूप मोठ्या-मोठ्या मंदिरांसाठी काम करतात आणि अ, असा म्हणजे असा पहिला ज्वेलर्स असेल, असा पहिला जो असेल जो कॉम्पिटिटरचं नाव घेतोय. पण तुम्हाला खरं सांगायला आवडेल, की ते माझे कॉम्पिटिशन नाहीयेत. ते माझे एक प्रकारचे गुरु आहेत. कारण की त्यांचे जे डिझाईन्स आहेत, त्यांचे जे म्हणजे मी त्यांना ते गोष्ट सांगितलं पण आहे, की मला तुमच्यासारखं काम करायचंय पुढे आणि ते जेवढं प्रामाणिकपणे काम करतायत, म्हणजे एवढे मोठे-मोठे तुम्हाला माहिती पण नसेल, म्हणजे आपल्याला कोणाला ते स्वतःच्या तोंडाने कधी सांगत पण नाही नसतील, की मी ह्या मंदिरासाठी काम केलंय. त्यांना खूप सारा म्हणजे बोलतात ना, खूप साऱ्या त्यांना जपून काम करायला लागतं. कारण की त्यांचा खूप मोठा ब्रँड आहे. त्यांच्या नावात एक बोलतात ना पॉवर आहे, की ते कोणताही मार्केट कुठचाही हलवू शकतात. एवढा त्यांचा आहे. बरोबर. आणि लोकं असं बोलतात, की मी नानांकडे गेलो होतो किंवा मग ते त्यांचा मी असं बोलत नाही, की बाबा तुम्ही नानांकडे गेला होतात तर मी त्यांनी एवढा मजुरी दिली आहे, तर मी एवढ्याला देतो. असं मी कधी करत नाही. कधीच करत नाही. त्यांना मी बोलतो, की जर तुम्हाला चांगलं काम हवं असेल, तर तुम्ही तिकडे जावा, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय मला माहिती आहे, की ते जे काम देणार तेवढ्या लेव्हलला मी काम देऊ शकत नाही आणि कोणताच ज्वेलर देऊ शकत नाही. जे गणपती बाप्पाचं जे काम आहे, ते ज्या लेव्हलला ते आहेत, त्या लेव्हलला कधीच कोण पोहोचू शकत नाही. पण मग आता समज आता काही-काही मंदिरातलेही कामं असतात किंवा समज तुला असं काही मंदिरातले काम आले. पण काही मंदिर तर असे असतात, की तिथे काही गोष्टी स्ट्रिक्टली हे फॉलो केले जातात. बरोबर, बरोबर. आता जसं समज आता सिद्धिविनायकाचं असेल, तिथे हात बरोबर, लावायला देत नाही. मग असं बरोबर. समज काही असेल कुठल्या मंदिराचं, मग त्याची तुम्ही कामं कशी घेतात? बघा आता म्हणजे एक ओंकार दादा आहे. तर तुम्हाला शिवडीचा मंदिर माहितीच असेल आपला हं, बालगणेश. बरोबर त्या मंदिराचं मी काम केलं होतं. खूप म्हणजे खूप डिफिकल्ट असतात. म्हणजे जेवढं ईझी वाटतं तेवढं हं. म्हणजे जे बोलतात ना, जे काम आपण गणपती बाप्पासाठी म्हणजे मूर्त्यांसाठी जे करतो, ते ते जर समजा काम आपण मंदिराच्या मूर्तीसाठी जर करायला गेलो, तर त्याला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो करायसाठी. आणि हे एक्सपिरियन्स जे आहे ना, ते त्या गणपतीने मला दिलं. म्हणजे असे मी ह्याच्या अगोदर पण मंदिराचे कामं केले होते. बट जे शिवडीचं आपलं मंदिर आहे बालगणेश, तिथे जेव्हा मी काम करत होतो, तेव्हा कसं होतं, की म्हणजे कोणताही सपोर्ट नसतो. जसा आपला प्रॉपर कान पी-ओ-पीचा असतो, तसं बाप्पाचे ते पाषाण असतं, त्याला कान नसतात. तर ते मला कानाचं काम होतं. तर त्या सगळ्या खूप चॅलेंजिंग गोष्टी असतात आणि त्या ह्याला भरपूर टाईम लागतो करायला आणि तेवढा बोलतात ना, ते बाप्पा आपल्याकडनं करून घेतो. ते आपण कधी करू शकतच नाही. ते आपल्याकडनं जेव्हा बाप्पा करून घेणार तेव्हाच ते काम होणार असं. तर मला सांग ना, की आता एवढी वर्षे तू आहेस या ह्याच्यामध्ये, तर तुला सपोर्ट कोणाकोणाचा भेटला अपार्ट फ्रॉम तुझी फॅमिली? बघा सगळ्यात पहिला मी नाव घेईन अभिषेक दादा चिटणीस यांचा. कारण काय ते जर मला भेटले नसते, तर मग मी आज कुठे असलो असतो मला माहीत नाही. कारण की त्यांनी जेवढा मला सपोर्ट केलाय, तेवढा आत्तापर्यंत कोणी म्हणजे इनफॅक्ट बोलू शकतो, की माझे जे भावंड आहेत, सख्खे चुलत जेवढे पण आहेत, त्या लोकांनी पण जेवढा मला सपोर्ट केला नाही, त्यांनी एवढा मला सपोर्ट केलाय. आणि सर्वेश कारेकर तर माझा भाऊच आहे, माझा कझिन आहे. तो पण मला प्रत्येक कामामध्ये हेल्प करतो. बाकीचे पण भावंड सगळे मला सपोर्ट करतात. बट त्याच्यामध्ये अजून एक नाव येतं तुमचं आणि
अजून एक नितेश दादा घरात. नितेश दादा जे कलाकारांमध्ये असतात, त्यांचा मला खूप म्हणजे खूप सपोर्ट असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मूर्तिकारांचा तर सपोर्ट असतोच, बट जे तिकडे काम करतात, ते लोकं आपलं काम सोडून म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्याचं काम विकणं, म्हणजे दुसऱ्याचं माहिती देणं, खूप म्हणजे खूप नेक्स्ट लेव्हल काम असतं ते. कारण की ते जे करतात ते शेडिंग, पेंटिंग करतात. तुम्हाला माहिती असेल. हो. तर मग ते काम सोडून माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन देणं सीझनच्या टायमिंगला, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझं नाव सुरतपर्यंत पोहोचवलंय. आता मल्हारी ग्रुप जे आपण बोलतो, मला म्हणजे माझा जो मंडळ आहे, जो मी ज्याच्यासाठी मी काम केलंय, त्या मंडळाने ते मंडळ माझ्याकडे कसं आलं, ते नितेशदादा घरात मिळालं. आणि अ, मला म्हणजे ते पर्सनल ॲडवाईस पण भरपूर देतात, की असं कर, तसं कर. मला त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. आणि अपार्ट बा म्हणजे त्यांना सोडलं तर बाकीचे जे मूर्तिकार आहेत, म्हणजे सिद्धेशदादा दिघोळे आहेत, नंतर मग अरुण दत्ते आहेत, त्याच्यानंतर मग रेश्माताई आहे, नंतर मग कुणाल दादांच्या नीरज दादा आहेत. नीरज दादांनी पण मला भरपूर गेल्या वर्षी सपोर्ट केला होता. असे भरपूर जे मूर्तिकारच आणि भरपूर जो सपोर्ट मिळतो मला, त्याच्यामुळेच माझा बिझनेस जो आहे तो आता चालू आहे चांगल्या रीते. नाहीतर ह्यांच्या सपोर्टमुळे माझा नुसतं कस्टमर्स आपल्याकडे येतायत, तर ते तर येणारच आहेत. बट जे माझ्याकडे मेन कस्टमर पाठवतात ते हे सगळे लोकं आहेत. सिद्धेशदादा मिसाळ. सिद्धेशदादा मिसाळनी मला म्हणजे बोलतात ना, जो माझा पहिला मूर्तिकार मला भेटले, ते सिद्धेशदादा मिसाळ होते. आणि सिद्धेशदादा माझ्याकडे काहीच नव्हतं त्या टायमिंगला. सिद्धेशदादांनी मला खूप कामं दिले त्या टायमिंगला. म्हणजे आता माझ्याकडे कामं भरपूर आहेत. पण त्या टायमिंगला माझ्याकडे कामं नव्हती. स्टार्ट जो म्हणजे बोलतात ना, स्टार्टअप जो मला प्रॉपर दिला, तो सिद्धेशदादा मिसाळने दिला. हां. तर आता आपण सगळ्यात फायनल सेगमेंटमध्ये येऊया या सीरीजच्या, की या लोकांकडून तू काय शिकशील ते? अशी आम्ही 5 नावं देऊ तुला, की त्याच्यावर तू सांग, की नॉर्मल त्यांच्याकडून तू काय शिकू शकतोस ते? सगळ्यात पहिलं तर नाना वेदक. नानावेदक म्हणजे बोलणं बोलणं. म्हणजे जे आपलं बोलणं आहे, की किती स्पष्ट बोलायचं आहे. आपल्याला जेव्हा आपण कस्टमर जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्नवधी करतो, त्या टायमिंगला आपण त्यांना स्पष्ट बोललेलंच चांगलं असतं. म्हणजे नाना जे करतायत, म्हणजे नानांनी जे बोलतात ना, जो आपला ब्रँड जपलाय, तो फक्त एका रिझनमुळे की त्यांची जबान. जर समजा जबान तुटली तर धंद्यामध्ये काय नाही. आणि ते आज एवढ्या मोठ्या लेव्हलला आहे, तर ते त्यांच्या फक्त माऊथमुळे. म्हणजे जबानमुळे. तर ते रेश्मा मला खातू. रेश्माताईंचा म्हणजे एखाद्या मंडळावरती केवढं बोलतात ना प्रेम द्यायचा, म्हणजे की ते म्हणजे आपल्याकडेच राहील मंडळ, हे ताईकडनं शिकलोय. कारण काय मी तो माझा अनुभव खूप होता. म्हणजे जो फेज होता, त्या ताईंकडनं मला ते भरपूर शिकायला भेटलं. सिद्धेश दिघोळे. सिद्धेश दादाकडनं कशी टीम मॅनेज करायची. म्हणजे तो दादा एकटा बसलेला असतो तिथे. मी बघतो, की दादा बसलेला आहे. पण त्याची जी टीम काम करते, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये फक्त त्या टीमबद्दल सगळं चालू असतं आणि टीमचं जे मॅनेजमेंट आहे, ते दादाकडनं मी शिकेन. कृणाल पाटील. कुणाल दादाकडनं आर्टवर्क. म्हणजे त्याचा दादाचा आर्ट आहे. म्हणजे जे त्याचा बोलतात ना, जे व्हिज्युअलायझेशन आहे, ते भरपूर नेक्स्ट लेव्हल आहे आणि त्याचा कोण बीट नाही करू शकत. ते मला शिकायला भरपूर आवडेल आता दादाकडनं. सगळ्यात शेवटचं मितेश पेवेकर. मितेश दादा म्हणजे एकदम यंग आहेत. म्हणजे बोलतात ना, आत्ता त्यांचा पूर्ण म्हणजे ते एकदम पीकला आलेले आहेत आणि एकदम हिट होणार आहेत. तसंच मला पण पीक घेऊन एकदम हिट व्हायचंय. तर मला पण आता यावर्षी खैरानीचा राजा बनवतोय, त्याच्यासाठी एक्साइटमेंट आहे पूर्ण. तर आता कसं वाटलं तुला इथे येऊन? आणि आत्ता काय फिलिंग आहे? आणि आत्ता सांग, 2 वर्ष आधीचा, 3 वर्ष आधीचा तुझा जो इंटरव्ह्यू आणि आजचा इंटरव्ह्यू. आता ते तुम्हीच मला सांगा, की म्हणजे जो बघा मी तर तुला पहिलंच बोललो तेव्हा तू बोलत नव्हतास आणि आता तू थांबत नाहीये. बघा कसं आहे, मी ज्या स्ट्रीममधून आलो ना, ते कसं होतं तिकडे मी ॲज अ कारागीर काम केलेलं आहे. म्हणजे जो मी जॉब करायचो ना, तो मी कारागीर लेव्हलला काम करायचो. आता जे तुम्ही मला बघतायत, ते तसा मी नव्हतो. म्हणजे आता मी कसं पूर्ण कस्टमर टू कस्टमर माझा जो कॉन्फिडन्स आहे, तो अजिबात नव्हता त्या टायमिंगला. कारण काय माझं जे काम होतं, माझं जे मेन काम होतं ते मॅन्युफॅक्चरिंगचं होतं. बरोबर. माझे पप्पा पण कारागीर होते आणि मला पण कारागीर म्हणूनच राहायचं होतं. बट काही गोष्टी अशा झाल्या माझ्यासोबत, की मला शॉप चालू करावी लागलं. आणि
हे माझ्यासाठी खूप चांगलं गोष्ट होतं आणि ह्याच्यामुळेच मला तो कॉन्फिडन्स आला. म्हणजे बोलतात ना, जो कॉन्फिडन्स आणि जो एक्सपिरियन्स येतो, तो आपल्याला टाइम देऊनच येतो. सगळ्यात मेन म्हणजे आता एक फेस ब्रँड पण बनलाय. बरोबर. तर ते तर तुम्ही सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते? आणि अजून असे काही एपिसोड्स तुम्हाला बघायला आवडतील का? हे पण तुम्ही कमेंट करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो अशाच पुढच्या गप्पांमध्ये. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. या.